नमस्कार, मी राजरत्न जोंधळे. टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. स्वारगेट बस स्थानक अत्याचार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय रामदास गाडे याला पकडण्यात पोलिसांना यश आलं असून मध्यरात्री पुणे पोलिसांनी दत्तात्रय गाडेला अटक केली आहे. नेमका दत्तात्रय गाडे पोलिसांच्या जाळ्यात कसा अडकला पाहूयात यावरचा टॉप न्यूज मराठीचा हा स्पेशल रिपोर्ट. तब्बल 70 तास पोलिसांपासून लपून राहिल्यानंतर पुणे पोलिसांनी सापळा रचत आरोपीला अटक केली. मध्यरात्री पोलिसांनी ड्रोन आणि श्वान पथकाच्या साह्याने आरोपीचा माग काढला आणि एका कॅनॉलमधून आरोपीला बेड्या ठोकल्या. मागच्या 70 तासांपासून आरोपी गुणाट गावाजवळील एका उसाच्या शेतात लपून बसला होता. मात्र त्याच्या एका चुकीमुळे तो पोलिसांच्या तावडीत सापडला आहे. 2 दिवस उसाच्या शेतात लपून बसला होता, पण इथं त्याला जेवायला मिळत नव्हतं. भुकेनं व्याकुळ झाल्यानंतर आरोपी पाणी पिण्यासाठी 2 दिवस रात्री त्याच्या नातेवाईकाकडे येऊन गेला होता. याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी ड्रोन आणि श्वान पथकाच्या सहाय्याने उसाच्या शेतात शोध सुरू केला आणि अखेर पुणे पोलिसांनी दत्तात्रय गाडेच्या शोधासाठी 100 पोलिसांचा ताफा डॉग स्क्वॉड गुणाट गावात दाखल झालं होतं. दत्तात्रय गाडेच्या शोधासाठी पोलिसांनी 13 पथकं तयार केली होती. पुणे पोलिसांनी गाडे याला शिरूर तालुक्यातील गुणाट गावातून पकडण्यात आला आहे. पोलिसांना आरोपी सापडला आहे. पोलिसांनी त्याला ताब्यातही घेतला आहे.